मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांमध्ये रात्री भूकंपाचे धक्के जाणवले। परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 तासांमध्ये 4 भूकंपाचे धक्के जाणवले। सर्वात मोठा धक्का 4.6 रिश्टर स्केल क्षमतेचा होता। मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के रात्री जाणवलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे धक्के जाणवले तर परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये रात्री भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोलीमध्ये 2 तासात 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले। सर्वात मोठा धक्का 4.6 रिश्टर स्केलचा होता। काही दृश्य आपण पाहतोय भूकंपाच्या धक्क्यांमुळे घरातल्या सामानाचं, जीवनावश्यक वस्तूंचं झालेलं नुकसान, घराचं छत काही ठिकाणी पडलेलं आहे आणि त्या संदर्भातली हे दृश्य आपण पाहतो। मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांमध्ये रात्री भूकंपाचे धक्के जाणवलेत। परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हे धक्के जाणवलेले आहेत, तर हिंगोलीमध्ये 2 तासात 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले। त्यापैकी सर्वात मोठा धक्का, सर्वात शक्तिशाली धक्का हा 4.6 रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा होता। सीसीटीव्हीमध्ये भूकंपाचा धक्का, त्याचे हादरे कैद झालेले आहेत। तीही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, या संदर्भातले तपशील देतील। संतोष, नक्कीच विक्रांत, रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारास जे आहेत वसमत भागातील काही नांदेड भागात देखील जे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। परभणी असेल, आसपासच्या जवळपास बऱ्याच भागामध्ये जे धक्के जाणले आहेत। यामध्ये जीवितहानी कुठे झाली नाही सुदैवच म्हणावं लागेल। मात्र याच्यामध्ये जे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण अनेक नागरिक जे आहेत घराच्या बाहेर थांबले होते आणि आता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील आता नागरिकांना आवाहन केले आहे की बाबा घाबरून जाऊ नका, कारण प्रशासन जे ज्या भागामध्ये आता म्हणजे पाहणी करायला निघाल्याची माहिती जी आहे प्रशासनाच्या वतीने दिलेली आहे। आणि आतापर्यंत इथं म्हणजे कोणत्याही म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन जे राहुल गुप्ता यांनी केलेलं आहे। आता नेमकं काय म्हणजे पुढे काय भूकंपाची नोंद 4.2 रिश्टर स्केल एवढी झालेली आहे। अजूनही नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। आता भूकंपामुळे सर्वच नागरिक घाबरून गेले आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, संतोष, नागरिकांचं नुकसान किती प्रमाणात झालंय या संदर्भातले काही तपशील आहेत? अद्याप तरी नुकसान कुठेही झालेलं नाहीये। मात्र म्हणजे जे काही हादरा बसलेल्या, कारण ज्या घरामध्ये सीसीटीव्ही बसले त्या सीसीटीव्ही मध्ये सरळ सरळ जे हादरे दिसत आहेत, अद्यापपर्यंत कुठेही नुकसान झालेलं नाहीये। विक्रांत, प्रशासनाकडून आतापर्यंत काही प्रतिक्रिया? प्रशासनाचं हेच म्हणणं आहे की अद्यापर्यंत म्हणजे कुठेही नुकसान झालेलं नाही, नागरिकांनी कुठेही घाबरू नका। प्रशासन जे सर्व माहिती घेत आहे की नुकसानीचा आढावा घेत आहेत, पथके देखील तयार करण्यात आलेली आहेत। तशी अद्यापर्यंत कुठेही नुकसानाची म्हणजे नुकसान झालेलं या भूकंपानं नाही झालेले, मात्र नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। विक्रांत, धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4.25, 4.5 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाच्या कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आम्ही जे आहे प्रशासन याच्यामध्ये ससज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद। सर्व